जोडबावीपेठ पोलीस स्टेशन हद्दीत रस्त्यांवर चारचाकी हातगाडी, ड्रायफ्रूट विक्री करणाऱ्या तसेच भर रस्त्यात वाहने उभे करणाऱ्या 3 जणांवर गुन्हे दाखल झाले आहे। पहिला गुन्हा हा मार्केट यार्ड शिवदारे मंगल कार्यालय समोर झालेला आहे। साकीब जिलानी बागवान याच्यावर सार्वजनिक रोडवर व वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने हातगाड्यावर फळांची विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे। तर दुसरा गुन्हा हा मंगळवारपेठ पोलीस चौकीसमोर मधला मारुती येथे झाला आहे। सलमान मोहम्मद नदाफ राहणार भवानीपेठ याच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे। सलमान नदाफ याने चारचाकी हातगाड्यांवर ड्रायफ्रूट विक्री करून मुख्य रस्त्यावर गर्दीच्या ठिकाणी सार्वजनिक रोडवर अडथळा निर्माण होईल व जीवितास धोका निर्माण होईल अशा स्थितीत हातगाडी लावला आहे अशी तक्रार देण्यात आली आहे। तर तिसरा गुन्हा हा मल्लीनाथ चन्नवीरप्पा धुमगोडा वय वर्ष 41 राहणार हातुरे वस्ती सोलापूर यांच्यावर दाखल झाला आहे। आरोपी मल्लीनाथ धुमगोडा यांनी कुंभारवेस परिसरात आपली चारचाकी पुट्ट्याची गाडी उभे करून सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण केला आहे अशी फिर्याद पोलिसांनी दिली आहे। जोडबावीपेठ पोलीस ठाण्यात अशा 3 जणांवर सार्वजनिक रस्त्यांवर हातगाडी लावून विक्री केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहे।